विशेष रूपाने उपस्थित असलेले राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे म्हणजे आयोग संवैधानिक झाल्यानंतरचे पहिले अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके हंसराज भैया अहिर, आमचे मित्र माननीय महादेवरावजी जानकर, किसनजी कथोरे, विजयजी वडेट्टीवार, आमचे सहकारी परिणय फुकेजी, माणिकराव ठाकरेजी, सुधाकर अडबलेजी, अभिजित वंजारीजी, देवराव मुंगळेजी, बबनराव पाचोरेजी, अविनाश वारजूकरजी, या ठिकाणी उपस्थित आमदार मधु नाईक, संजय देरकर, त्याचप्रमाणे जाजुला श्रीनिवास गौड, रामदासजी मसराम, श्री शंकरराव, मंचावर उपस्थित असलेले आपल्या या ओबीसी महासंघाचे सचिव आणि सातत्याने आमच्या परिणयजींसोबत जे या सगळ्या कामाचा पाठपुरावा करत असतात ते सचिनजी राजूरकर, दिनेशजी चोखारे, आमचे मित्र किरणजी पांडव, शेषरावजी येलेकर, परमेश्वरजी राऊत, इंद्रजीत सिंगजी, ज्योतिताई ढोकणे, सर्वेशजी बांदोडकर, प्रकाशजी साबळे, अशोकजी वालम, प्रकाशजी भांगरत, डॉक्टर अंजली निंबाळकर, श्री गिरीशजी चोडणकर, त्याचप्रमाणे संपादक असलेले पण ओबीसी समाजाला सातत्याने दिशा देणारे, मार्गदर्शन करणारे देवेंद्रजी गावंडे, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो, आणि या ठिकाणी भारताच्या विविध राज्यातनं आणि विशेषतः महाराष्ट्रातनं आलेल्या सर्व माझ्या ओबीसी भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम या 10व्या राष्ट्रीय परिषदेच्या आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि याच्या उद्घाटनाकरता बबनरावजींनी आणि महासंघाने मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. खरं म्हणजे परिणयजींनी या ठिकाणी सांगितलं की ओबीसी महासंघाची सुरुवात ही एका छोट्याशा खोलीतून 2005 साली झाली, पण तायवाडे सर आणि परिणयजी दोघेही मान्य करतील की 2005 ला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासनं सातत्याने माझा संबंध या महासंघाशी राहिलेला आहे आणि तेव्हापासनं सातत्याने महासंघासोबत मी काम करतोय. मला आठवतं की सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी ओबीसीची नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा ही केवळ 1 लाख रुपये होती, त्यावेळी 2000 साली एक मोठा संघर्ष मी उभा केला होता आणि मग विधानसभा विनंती अर्ज समितीच्या माध्यमातनं विधानसभेतनं त्या काळामध्ये तो 1 लाखावरनं 2.5 लाख रुपये नॉन क्रिमिलेअर ही 2003 साली 4 साली करून घेण्याचं काम हे आपण केलं होतं आणि त्यावेळी बबनरावजी तायवाळे आमच्या सोबत होते आणि त्यांनी त्यात अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. आणि म्हणून माझा संबंध ओबीसी चळवळीशी, ओबीसी महासंघाशी हा गेल्या 25 वर्षाचा संबंध आहे आणि सातत्याने मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की जोपर्यंत आमच्या ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य धारेमध्ये आपण आणत नाही तोपर्यंत आपला जो प्रगत भारत आपल्याला तयार करायचा आहे ते स्वप्न आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही. आणि म्हणूनच सातत्याने ओबीसी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, या अडचणींच्या संदर्भात अनेक वर्ष या संघर्षामध्ये मी सातत्याने सामील होतो आणि ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, पुन्हा मुख्यमंत्री म्हणून